नमस्कार, मी कविता. MA न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आजची विशेष बातमी. वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी 15 ऑगस्टपासून आरती ह्या महिलेने नगरपेठेसमोर उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला आज तब्बल 9 दिवस पूर्ण झालेत, परंतु अद्यापही यावर कोणताही तोडगा निघत नसल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहावयास मिळत आहे. दिनांक 22 ऑगस्ट रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यालयीन अधिकारी डोंगरे मॅडम यांनी उपोषण मंडपाला भेट दिली असता आरती हिचा प्रस्ताव शासनाला पाठवणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रावर शासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यास उचित कारवाई करू, तेव्हा आपण हे उपोषण सोडावं असं उपोषणकर्ते महिला सांगितलं गेलं. यावर ह्यांनी सदर पत्र दाखवण्यास सांगितले, परंतु पत्र कार्यालयीन आहे, उद्या सकाळी पाठवू असे डोंगरे मॅडम यांनी सांगितले. नगर प्रशासनाकडून आलेल्या ह्या प्रस्तावावर उपोषणकर्त्या महिलेने असमाधानी दर्शविले. उपोषण न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज. महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदोरवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर. उपोषण स्थळी भेट दिली असता काय तोडगा निघाला? आम्ही जो प्रस्ताव आहे यांच्याबद्दलचा तो DNA ऑफिसला पाठवलेला आहे. तिथून हे आल्यास त्यांची कारवाई करण्यात येईल. मग उपोषण करता भेट दिली असता त्यांचं काय म्हणणं आहे? उपोषण करतात त्यांचं असं म्हणणं आहे का मला ऑर्डर द्या, नंतरच मी उपोषण करेन. मग सध्या उपोषण मागं झालं नाही का? नाही, मागं नाही घेतलं. उपोषण स्थळी नगरपरिषद चांदोर येथील कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता अधिकाऱ्यांनी काय सांगा, काय उत्तर दिलं? वो बोल रहे कि आप उपोषण अभी छोड़ दो, हम आपका लेटर मुंबई भेजते हैं. तो मेरे बोली लेटर बताओ, तो इतना नहीं ऑफिस मध्ये आहे, आता नाही सकाळी पाठवू. म्हणजे आता लेटर पाठवलं नाही? नाही पाठवलं. आता जे तुम्हाला लेटर दिलं त्यामध्ये काय मैंने पढ़ी नहीं सर.